पक्षाची भूमिका काय असावी आणि ती समाजासमोर घेऊन जाण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे। इथला बोकाळलेला भ्रष्टाचार, महिलांचा अत्याचार, भिकेला लागलेलं राज्य व्यवस्था, हे सगळं जनतेसमोर घेऊन जाण्याचं काम प्रवक्त्याला करावं लागतं। अहो, तुमच्या चिक्क्या देताना त्याच्यात होणारा भ्रष्टाचारामध्ये तुम्हाला उंदीर सापडतील, उंदराच्या लेंड्या सापडतील, तुम्हाला झुरळ सापडतील, त्याच्यात तुम्हाला किडे सापडतील। पैसेच खायचे म्हटल्यावर लोकांना किडेही खावे लागतात। काय मोठे पक्षाची ध्येय धोरणं शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जाण्यासाठी या देशातलं पुरोगमित्व, या देशातलं महाराष्ट्रातलं पुरोगमित्व आणि या देशात संविधानाविरुद्ध घेतली जाणारी भूमिका याच्या विरोधात ठामपणाने उभं राहण्यासाठी, या देशातली वाढती लोकशाही होणारं अतिक्रमण, वाढणारी हुकुमशाही, संसदीय लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या प्रथा ज्या सुरू झाल्या आहेत, साधा विरोधी पक्ष नेताही देत नाही महाराष्ट्र विधानसभेमध्ये, पक्षाची भूमिका काय असावी आणि ती समाजासमोर घेऊन जाण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे। इथला बोकाळलेला भ्रष्टाचार, महिलांचा अत्याचार, भिकेला लागलेलं राज्य व्यवस्था, हे सगळं जनतेसमोर घेऊन जाण्याचं काम प्रवक्त्याला करावं लागतं। माननीय पवार साहेबांनी, सुप्रियाताईंनी अत्यंत विश्वासाने ही जबाबदारी माझ्यावर दिली आहे। मला वाटतं 30-35 वर्ष ऑफिशियल नाही पण अनऑफिशियली मी ही जबाबदारी पार पाडतच होतो। आता मात्र साहेबांनी शिक्का मारून अधिकृत केली आहे। अजून तरी काही दिसत नाहीये आणि काही गोष्टींवरती आमचे मतभेद आहे, पण मी सरकारचे त्या बाबतीत काही गोष्टींमध्ये त्यांची भूमिका बदलली हेही मान्य करतो। जसं ते अर्बन नक्सल बोलत होते, अर्बन नक्सल हा शब्द त्या विधेयकातून काढण्यात आलेला। आता ते विधेयक त्यांनी लेफ्ट एक्स्ट्रीमिस्ट पर्यंत ठेवलंय, पण माझं आजही मत आहे की डावी विचारसरणी नावाची एक विचारसरणी आज नाही तर या जगामध्ये अनेक वर्षांपासून आहे, अनेक शतकांपासून आहे। म्हणजे जेव्हा पहिलं पुस्तक लिहिलं गेलं दास कॅपिटल, फ्रेडरिक एंजल्स आणि कार्ल मार्क्स तर्फे, त्याच्यानंतर ही विचारसरणी जगामध्ये आली आणि तिचा जगामधल्या अनेक राष्ट्रांनी स्वीकार केला। तर ती जी लेफ्ट डावी विचारसरणी आहे तिला असं म्हणजे कोपऱ्यात धरून आम्हाला आवडत नाही म्हणून मारत राहायचं, बरोबर। असं आहे की आपल्या देशामध्ये असे खतरनाक कायदे आहेत की अनेक जण या कायद्याचे बळी 5-5 वर्ष जेलमध्ये सडत आहेत। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं की मुक्त जीवन जगणे हा मानवाचा अधिकार आहे। आपण संविधानाची दररोज पायमल्ली करतो आहोत। कसलं संविधान, कसले बाबासाहेब आंबेडकर? बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अपमान जेवढा करता येईल म्हणून तेवढा आपण सगळा करत असतो। बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं संविधानाच्या माध्यमातून की पॅरल, बेल हा कुठल्याही कैद्याचा अधिकार आहे। जोपर्यंत तो गिल्टी नाही आहे, जोपर्यंत तो गुन्हेगार म्हणून सिद्ध होत नाही तोपर्यंत गुन्हेगारच नाही। अशा माणसांना तुम्ही 5-5 वर्ष जेलमध्ये सडवता, त्याला काय म्हणायचं? हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचाच अपमान आहे। म्हणजे त्या जर ती बाई असेल, जर स्त्री असेल तर मला त्या स्त्रीचे म्हणजे काय बोलावं यार, म्हणजे मी बोलूही शकत नाही की त्या पोरींबरोबर असं वागणं कुठल्या आईला शोभेल यार? ती आई आहे ना मुख्याधिका, तिलाही मुलगी असेल ना, त्यांचे कपडे काढून त्यांची तपासणी। अहो, तुमच्या चिक्क्या देताना त्याच्यात होणारा भ्रष्टाचारामध्ये तुम्हाला उंदीर सापडतील, उंदराच्या लेंड्या सापडतील, तुम्हाला झुरळ सापडतील, त्याच्यात तुम्हाला किडे सापडतील। पैसेच खायचे म्हटल्यावर लोकांना किडेही खावे लागतात। काय मोठे असं आहे की आतापर्यंतचा माझा अनुभव असा आहे की कुठलीही अतिरेकी घटना घडली की त्याच्यातनं राजकीय फायदा कसा घ्यायचा ह्याच्या मागे लागलेला असतो। म्हणजे खास करून हे सरकार, सत्ताधारी सरकार जे आहे ते त्याच्या मागेच लागलेलं असतं।
मेले किती, गेले किती, ते आले कसे, चर्चा करायची नाही. ते आहेत कुठे, चर्चा करायची नाही. पण मात्र मतं मिळवण्यासाठी आम्ही त्यांचा प्रपोगंडा करणार. हे तुमचं अपयश आहे, तुमच्या इंटेलिजन्सचं अपयश होतं. त्याच्यावर चर्चा नाही करायची. त्याच्यावर चर्चा केली तर तुम्ही देशविरोधी आहात, तुम्ही देशद्रोही आहात. प्रश्न नाही विचारायचे, प्रश्न विचारले तर तुम्ही देशद्रोही आहात. मी तर काय बारमध्ये जात नाही, मी दारू पित नाही. त्यामुळे याच्यावर काय 5% वाढले का 10% वाढले मला माहित नाही. मी आता माझ्या मित्रांना थोड्या वेळाने फोन करून विचारतो काय झालंय का. हे बघा, मी एक गोष्ट सांगतो, मतांतरं असू शकतात. काही विषयांवरती माझे त्यांचे मतभेद होतील, असतील, होते. पण जेव्हा दोन घरं एकत्र येत आहेत, दोन रस्त्यावर चालणारे दोन भाऊ एकत्र येत आहेत, माझे त्यांचे संबंध काही घरचे नाही आहेत. मी त्यांच्याकडे कधी पोहे खायला गेलेलो नाहीये. मी एवढा मोठा आहे माणूसही नाही की त्यांच्याशी जाऊन राजकीय चर्चा करीन. पण जर दोघं भाऊ एकत्र असतील तर माझ्यासारख्या माणुसकी धर्म पाळणाऱ्या माणसाला नक्कीच, कुटुंबवत्सल माणसाला नक्कीच आनंद होईल. आनंद असला पाहिजे. मी राजकीय बोलत नाहीये, मी कुटुंबवत्सल माणूस आहे. दोन रस्त्यावर चालणारे दोन भाऊ एकाच रस्त्यावर चालणार असतील हातात हात धरून तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. मला वाटतं देवेंद्र फडणवीसजी हे निष्णात वकील आहेत. त्यांचं वकिली ज्ञान चांगलं आहे. सुप्रीम कोर्टाने याचिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो अजित पवारांनी काढलाय त्याला एक खाली लिहायला सांगितलेलं आहे की द मॅटर इज सबज्युडाइज्ड. म्हणजे सदरचं प्रकरण हे न्याय प्रविष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या पहिल्या सगळ्या जाहिरातीत, त्यांच्या पक्षाच्या जाहिरातीत, त्यांच्या निवडणुकीच्या साहित्यामध्ये त्यांना लिहावंच लागतं की प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. अंतिम निर्णय येईपर्यंत जे काय आहे ते. त्यामुळे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी असं बोलणं म्हणजे आपण सर्वोच्च न्यायालयाच्या वरती जातो आहोत का, हा प्रश्न निर्माण होतो. नाही, मला ते दिल्लीत कुठे राहतात, काय करतात मला काय माहिती, तेव्हा हा प्रश्न मला काय विचार.